नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मॅरेज सर्टिफिकेट कसं काढायचं, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत, अर्ज कसा करायचा, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या ठिकाणी तुम्हाला काही जर अडचण येत असेल तर या ठिकाणी माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देणार आहे, त्या नंबरवर तुम्ही SMS सुद्धा करू शकता. कारण की या वेबसाईटवर मी स्वतःचं मॅरेज सर्टिफिकेट काढलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही तेही पाहू शकता. या ठिकाणी माझं मी स्वतःचं मॅरेज सर्टिफिकेट या वेबसाईटवरून काढलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी मी या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला शोधा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर थोडं स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर विवाह नोंदणी आणि प्रमाणपत्र या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. मी क्लिक करून घेतो. ही साईट थोडी स्लो चलती मित्रांनो, तर सकाळी सकाळी किंवा रात्री तुम्ही अप्लाय करू शकता. या ठिकाणी 5 स्टेप आहेत. अर्जदाराचा तपशील, त्यानंतर विवाहाचा तपशील, त्यानंतर वर वधूचा तपशील, त्यानंतर साक्षीदाराचा तपशील आणि पडताळणी यादी. ह्या 5 स्टेप आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. या ठिकाणी मी पहिली स्टेप पूर्ण करून घेतो. त्यानंतर सामान्य माहिती. ह्या ठिकाणी आपण अर्ज केला नाही आहे म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला अर्ज क्रमांक आलेला नाही आहे, ते पुढे येणारच आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी सामान्य माहितीमध्ये आपली ह्या ठिकाणी महानगरपालिका किंवा नगर परिषद जे काही असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. मी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर सेवेचे नाव आपोआप येईल. त्यानंतर अर्जदाराची माहिती. जर नवरी अर्ज करत असेल तर ह्या ठिकाणी नवरीची माहिती द्यायची आहे. जर नवरदेव अर्ज करत असेल तर ह्या ठिकाणी नवरदेवाची माहिती द्यायची आहे. ह्या ठिकाणी आपल्याला आधार क्रमांक द्यायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाव श्री, कुमारी वगैरे जे काय असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर अर्जदाराचे नाव, पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव या स्वरूपात आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचा पत्ता जसा आधार कार्डवर आहे तसंच टाकून घ्या. त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ID ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. या ठिकाणी मी सर्व काही भरून घेतो आणि पुढे या ऑप्शनवर क्लिक करतो. ह्या ठिकाणी आपली माहिती यशस्वीरित्या सेव्ह झालेली आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी विवाहाचा तपशील द्यायचा आहे. ह्या ठिकाणी पाहू शकता विवाहाचा तपशील. ह्या ठिकाणी वार्ड क्रमांक आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर विवाहाची तारीख आपल्याला ह्या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. जशी पत्रिकावर आहे तीच विवाहाची तारीख आपल्याला ह्या ठिकाणी टाकून घ्या. तीच तारीख पुढे मराठीमध्ये शो होईल. त्यानंतर विवाहाचा पत्ता इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्या. तोच पत्ता आपल्याला ह्या ठिकाणी मराठीमध्ये आपल्याला शो होईल. या ठिकाणी जर तुम्हाला ॲड्रेस चुकीचा वाटत असेल तर तुम्ही गुगल इनपुट्स टूल यूज करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. ह्या ठिकाणी ओपन केल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी लँग्वेज सिलेक्ट करून घेतो. या ठिकाणी मराठी लँग्वेज आणि ह्या ठिकाणी जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्या. त्याच्यात काहीही चूक होऊ देऊ नका, कारण की हेच ॲड्रेस आपल्या सर्टिफिकेटवर येणार आहे. या ठिकाणी आपल्याला कॉपी करायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला चुकीचं वाटत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आंतरजातीय विवाह. जर आंतरजातीय विवाह झालेला असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करा, अन्यथा या ठिकाणी आपल्याला काहीही टिक करण्याची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी विवाहाचा फोटो, आपल्याला लग्नाचा फोटो ह्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे JPG मध्ये. ते बी 200 KB पेक्षा कमी असला पाहिजे. तर ह्या ठिकाणी मी फोटो अपलोड करून घेतो आणि स्क्रोल करतो. स्क्रोल केल्यानंतर ह्या ठिकाणी कोणत्या कायद्याने आपला विवाह झाला आहे ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. हिंदू पद्धतीने झाला आहे, मुस्लिम पद्धतीने झाला आहे, विशेष विवाह कायद्यानुसार झाला आहे. तर ह्या ठिकाणी हिंदू पद्धतीने झालं म्हणून मी हिंदू पद्धतीने सिलेक्ट करतो. त्यानंतर पुरोहित तपशील,
ज्या व्यक्तीनं आपलं लग्न लावलं आहे त्या व्यक्तीचं ह्या ठिकाणी आपल्याला माहिती द्यायची आहे। जशी आधार कार्डवर तीच ही माहिती द्या, कारण की आपल्याला त्यांचं आधार कार्ड पुढे लागणारच आहे। या ठिकाणी फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम, त्याच्यानंतर ॲड्रेस, त्याच्यानंतर वय, मोबाईल नंबर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल, त्यानंतर धर्म, जे असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या व्यवस्थित। त्यानंतर सेव्ह करा, पुढे जा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। मी संपूर्ण काय टाकून घेतो आणि सेव्ह करा, पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करतो। ह्या ठिकाणी आपली विवाह तपशील यशस्वीरित्या जतन झाला आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्क्रोल करायचं आहे वर वधू तपशील या ठिकाणी आपल्याला अर्ज क्रमांक आलेला आहे, तो अर्ज क्रमांक आपल्याला लिहून ठेवायचा आहे, कारण की ही वेबसाईट बार बार आपल्याला बाहेर फेकेन तर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर भेटणार नाही आहे, त्याच्यामुळं लिहून ठेवा। त्यानंतर या ठिकाणी वराची माहिती द्यायची आहे, या ठिकाणी आधार नंबर, त्यानंतर वराचं संपूर्ण नाव, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम इंग्लिशमध्ये, आणि तेच नाव आपल्याला ह्या ठिकाणी मराठीमध्ये टाकायचं आहे, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम। मी सर्व काही टाकून घेतो। तर जर तुम्हाला काही चूक वाटत असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी गुगल इनपुट्स टूल यूज करू शकता। तर ह्या ठिकाणी टाकल्यानंतर ह्या ठिकाणी आपला धर्म निवडायचा आहे की आपण कोणत्या धर्माचे आहेत। त्यानंतर ह्या ठिकाणी विचारत आहे की तुम्ही दुसरा धर्म स्वीकारलेला आहे का, तर असेल तर ह्या ठिकाणी ते सिलेक्ट करा, अन्यथा ह्या ठिकाणी काही करण्याची आवश्यकता नाही आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला जन्मदिनांक टाकून घ्यायचा आहे, जसा TCवर आहे तेच टाकून घ्या। त्यानंतर विवाहाच्या वेळीची स्थिती, या ठिकाणी आपले विवाहाच्या वेळीची स्थिती कशी होती, घटस्फोटित होती, विवाहित होती, अविवाहित होती, विधुर होती, जे असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या। आपली अविवाहित होती म्हणून मी अविवाहित ही सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर विवाहाच्या वेळेचे वय, या ठिकाणी आपल्याला वय टाकून घ्यायचं आहे, जन्मदिनांक टाकला तर वय आपोआप या ठिकाणी येऊन जाईल। त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर, मी संपूर्ण काय भरून घेतो आणि स्क्रोल करतो। या ठिकाणी पत्ता, या ठिकाणी जसा आधार कार्डवर ॲड्रेस आहे तेच ॲड्रेस या ठिकाणी आपल्याला टाकून घ्या, तेच ॲड्रेस पुढे मराठीमध्ये शो होईल। जर ॲड्रेसमध्ये काही चूक वाटत असेल तर तुम्ही गुगल इनपुट्स टूल यूज करू शकता। या ठिकाणी सिम्पली कॉपी करायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला चुकीचं वाटत असेल त्या ठिकाणी जाऊन पेस्ट करायचं आहे, व्यवस्थित टाकून घ्या। त्यानंतर आपला पत्ता महानगरपालिकेच्या हद्दीत येत आहे का, तर आज येत असेल तर ह्या ठिकाणी टिक करा। त्यानंतर या ठिकाणी विचारत आहे की दिव्यांग आहात का, तर असेल तर या ठिकाणी टिक करा, अन्यथा या ठिकाणी टिक करण्याची आवश्यकता नाही आहे। त्यानंतर ईमेल आय डी ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालेल। त्यानंतर वराचा फोटो, या ठिकाणी आपला फोटो अपलोड करायचा आहे, ते बी 200 KB पेक्षा कमी असला पाहिजे। त्यानंतर बोटाचा ठसा नाही अपलोड केला तरी चालेल। त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करतो, ह्या ठिकाणी आपला फोटो आलेला आहे। जर लाईव्ह असेल तर तुम्ही लाईव्ह कॅमेरा असेल तर लाईव्ह कॅमेऱ्याने सुद्धा तुम्ही कॅप्चर करू शकता। त्यानंतर व्यवसाय, जे व्यवसाय असेल डॉक्टर, वकील, लेखक, कामगार, जे काय असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या। जर मजूर असाल तर मजूरसुद्धा सिलेक्ट करून घेऊ शकता। त्यानंतर शिक्षण, जे शिक्षण असेल 10वी 12वी, ग्रॅज्युएट, निरक्षर, जे काय असेल ते ह्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर वधूची माहिती, जशी वराची माहिती आपण भरली तशीच वधूची माहिती पण आपल्याला ह्या ठिकाणी भरायची आहे। ह्या ठिकाणी वधूचा आधार नंबर, त्यानंतर वधूच्या आधार कार्डवरली नाव इंग्लिशमध्ये, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम, तेच नाव ह्या ठिकाणी आपल्याला मराठीमध्ये टाकायचं आहे। फर्स्ट नाव, मधलं नाव आणि आडनाव,
त्यानंतर धर्म, जर दुसरा धर्म स्वीकारला असेल तर ह्या ठिकाणी तोही सिलेक्ट करून घेऊ शकता, अन्यथा ह्या ठिकाणी काही करण्याची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी जन्मदिनांक टाकून घ्यायची आहे. त्यानंतर विवाहाच्या वेळीची स्थिती, घटस्फोटित आहे, विवाहित आहे किंवा विधवा आहे, जे असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. या ठिकाणी अविवाहित मी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर विवाहाच्या वेळेचे वय, जन्मतारीख टाकल्यानंतर आपोआप या ठिकाणी येऊन जाईल. त्यानंतर मोबाईल नंबर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर पत्ता या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचा आहे, जसं आधार कार्डवर आहे तसंच टाकून घ्या. तेच या ठिकाणी आपल्याला मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे. काही चूक वाटत असेल तर तुम्ही गुगल इनपुट्स टूल यूज करू शकता. हा पत्ता आपल्याला महानगरपालिकेच्या हद्दीत येत असेल तर ह्या ठिकाणी टिक करायची आहे, अन्यथा ह्या ठिकाणी टिक वगैरे काही करण्याची आवश्यकता नाही आहे. ग्रामीण असेल तर ह्या ठिकाणी टिक करू नका. त्यानंतर दिव्यांग असेल तर ह्या ठिकाणी टिक करा, अन्यथा ह्या ठिकाणी काही करण्याची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर ईमेल आय डी ऑप्शनल आहे, नाही भरली तरी चालेल. त्यानंतर वधूचा फोटो, या ठिकाणी आपल्याला वधूचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. बोटाचा ठसा नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर व्यवसाय, या ठिकाणी जो व्यवसाय आहे ते या ठिकाणी टाकून घ्या. जर गृहिणी असेल तर गृहिणीसुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर शिक्षण जे असेल 10वी 12वी अशिक्षित जे काय असेल ते या ठिकाणी टाकून घ्या आणि सेव्ह करा आणि पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करा. मी संपूर्ण काय भरून घेतो आणि सेव्ह करा आणि पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करतो. या ठिकाणी वर वधू तपशील यशस्वीरित्या जतन झाला आहे. त्यानंतर साक्षीदाराची माहिती, या ठिकाणी आपल्याला 3 साक्षीदार लागणार आहेत. जर तुम्ही वधूकडले 2 साक्षीदार दिले तर 1 साक्षीदार आपल्याला वरकडला द्यायचा आहे. जर तुम्ही वरकडले 2 साक्षीदार दिले तर वधूकडला 1 साक्षीदार द्यायचा आहे. म्हणजे दोघांकडला एक तरी साक्षीदार या ठिकाणी असला पाहिजे. सर्व मिळून आपल्याला 3 साक्षीदार द्यायचे आहेत. या ठिकाणी साक्षीदाराचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर साक्षीदाराच्या आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच या ठिकाणी पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव टाकून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर साक्षीदाराचा पत्ता जसा आधार कार्डवर आहे तसंच ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर व्यवसाय, त्यानंतर वय, त्यानंतर साक्षीदाराचा फोटो, तेही 200 KB पेक्षा कमी असला पाहिजे. आणि वर वधूशी नाते, ज्यांच्याशी नाते आहेत ते ह्या ठिकाणी टाकू शकता. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. मी सर्व काही भरून घेतो. त्यानंतर स्क्रोल करतो आणि सेव्ह करा या ऑप्शनवर क्लिक करतो. ह्या ठिकाणी खाली प्रक्रिया होत आहे असं आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपली माहिती सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे. पहिल्या विटनेसची म्हणजे साक्षीदाराची. तसेच आपल्याला दुसऱ्या साक्षीदाराची माहिती टाकून घ्यायची आहे. त्याच्यात काहीही चूक होऊ द्यायची नाही आहे. मी दुसऱ्या साक्षीदाराची माहिती टाकून घेतो. त्याच पद्धतीने टाकायची आहे. साक्षीदाराची माहिती, आधार नंबर, आधारवरलं नाव, पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव. मोबाईल नंबर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर साक्षीदाराचा ॲड्रेस, त्यानंतर या ठिकाणी फोटो आणि वर वधूशी नाते, त्यानंतर सेव्ह करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला दुसरी माहितीसुद्धा सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे. त्याच पद्धतीने आपल्याला तिसरंही नाव टाकून घ्यायचं आहे. आधार नंबर, आधारवरील नाव, पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव.
त्यानंतर मोबाईल नंबर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर साक्षीदाराचा पत्ता, व्यवसाय, वय, साक्षीदाराचा फोटो आणि साक्षीदाराचे वरवधूशी नाते. नाते ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. मी या ठिकाणी सर्व काही टाकून घेतो आणि सेव्ह करतो. या ठिकाणी तिन्ही साक्षीदार आपले सेव्ह झालेले आहेत. या ठिकाणी तिन्ही साक्षीदार आपल्याला या ठिकाणी अपॉइंटमेंट डेट घेतल्यावर आपल्याला या ठिकाणी लागणारच आहेत तिथं. त्याच्यामुळे त्यांचे आधार कार्ड, त्यांचे फोटो आपल्याला घेऊन ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला पुढे काम देईल फॉर्मवर चिटकवण्यासाठी. त्यानंतर आपल्याला पुढे या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला कशात बदल करायचा असेल तर बदल करा या ऑप्शनवर क्लिक करू शकता, नाहीतर तुम्ही डायरेक्टली पुढे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पडताळणी यादी, ह्या ठिकाणी एक फॉर्म मिळणार आहे, तो तुम्ही महानगरपालिकेजवळून घेऊ शकता. तो फॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे आणि तो फॉर्म कसा भरायचा याची बी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर भरलेला बी फॉर्म तुम्ही व्यवस्थित पाहून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. त्यानंतर रेसिडेन्शियल प्रूफ, या ठिकाणी आपल्याला सर्व डॉक्युमेंट एकत्र करायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला लग्नाची पत्रिका असेल, लग्नाचे फोटो असेल, नवरदेवाचं आधार कार्ड असेल, नवरदेवाची TC असेल, नवरदेवाचं रहिवासी प्रूफ असेल, तसंच नवरीचं आधार कार्ड असेल, नवरीची TC असेल, नवरीचं रहिवासी प्रूफ असेल. त्यानंतर जो पुरोहित आहे ज्यांनी आपलं लग्न लावलं आहे त्याचं आधार कार्ड असेल, तिन्ही साक्षीदाराचे आधार कार्ड असतील. तर ह्या ठिकाणी संपूर्ण एका PDF आपल्याला मर्ज करायचे आहे आणि ह्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. आणि तोच PDF खाली आपल्याला प्रूफ ऑफ एजमध्ये पण अपलोड करायचा आहे. जर तुम्हाला काही याच्यात कमी जास्त काही वाटत असेल तर, समजत नसेल तर, या ठिकाणी मी मोबाईल डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर देणारच आहे, तर तुम्ही SMS करून सुद्धा विचारू शकता. त्याच्यानंतर एज प्रूफमध्ये पण सुद्धा आपल्याला तोच आपला PDF अपलोड करून घ्यायचा आहे, जेणेकरून एकत्र डॉक्युमेंट येतील. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन, ह्या ठिकाणी आपल्याला पुरोहिताच्या नावाचा 500 रुपयाचा बॉन्ड लागणार आहे. जर तुम्हाला फॉर्मॅट माहीत नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला SMS करून तुम्ही फॉर्मॅट मिळवू शकता की ह्या बॉन्डवर आपल्याला काय टाईप करायचं. तर या ठिकाणी आपल्याला तो 500 रुपयाचा बॉन्ड आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि खाली नवरदेवाच्या नावाने आपल्याला एक 500 रुपयाचा बॉन्ड लागेल, तेही आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. दोन्ही आपल्याला बॉन्ड PDF मर्ज करायचे आहेत आणि या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. जर याचा फॉर्मॅट तुम्हाला माहीत नसेल तर या ठिकाणी तुम्ही मला व्हॉट्सअपला SMS करून तुम्ही फॉर्मॅट मिळवू शकता आणि तोच आपल्याला बॉन्ड या ठिकाणी सुद्धा अपलोड करून घ्यायचा आहे. पुरोहिताचा आणि नवरदेवाचा या ठिकाणी अपलोड करून घ्या. या ठिकाणी संपूर्ण डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चर कोड टाकायचा आहे. त्यानंतर पडताळणी यादी सेव्ह करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपली माहिती यशस्वीरित्या सेव्ह झालेली आहे. तुम्ही पाहू शकता सर्व डॉक्युमेंट्स आलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी अर्ज पुष्टी करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपलं यशस्वीरित्या रेकॉर्ड जतन केले गेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला रक्कम भरायची आहे, तर रक्कम भरा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 50 रुपयाची फी लागणार आहे. त्यानंतर रक्कम भरा या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी आपल्याला पेमेंट करून घ्यायची आहे. पेमेंट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक शेड्यूल डेट येईल. ती डेट म्हणजेच आपल्याला ह्या ज्या दिवशी आपल्याला महानगरपालिकेत जायचं आहे ती डेट असेल. ती डेट आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तारीख सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला महानगरपालिकेत सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे, जे डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म दिला होता तो फॉर्म. त्यानंतर नवरीचं आधार कार्ड, नवरीची TC, नवरीचं रहिवासी प्रमाणपत्र, त्यानंतर नवरदेवाचं आधार कार्ड, नवरदेवाची TC, नवरदेवाचं रहिवासी प्रमाणपत्र, त्यानंतर पुरोहिताचं आधार कार्ड, त्यानंतर तिन्ही साक्षीदाराचे आधार कार्ड,
संपूर्ण ह्या ठिकाणी घेऊन जायचे आहेत आणि जे 500 रुपयाचा आपण बॉन्ड घेतला होता पुरोहिताचा तो बॉन्डसुद्धा ह्या ठिकाणी घेऊन जायचा आहे आणि नवरी नवरदेवाच्या नावाचा एक बॉन्ड असेल तोही बॉन्ड आपल्याला ह्या ठिकाणी घेऊन जायचा आहे। तर या ठिकाणी संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत। ह्या ठिकाणी आपलं व्हेरिफिकेशन होणार आहे। व्हेरिफिकेशन झाल्यानंतर या ठिकाणी 2 दिवसात आपल्याला सर्टिफिकेट मिळेल। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।